आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांना निधी मिळत नसल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कंत्राटदारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव करत असून उपाध्यक्ष किशोर जामदार, अजय यादव, बिपिन कोरगावकर, पुंडलिक पाटील, महेश घाडगे तसेच दिलीप सावंत, जितेंद्र पाटील, जुबेर इनामदार, विश्वनाथ जयस्वाल आणि नरेंद्र पोळ हे पदाधिकारी व कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कंत्राटदारांनी सांगितले की गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून जलजीवन मिशनच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नाही। उपलब्ध निधी अत्यंत अपुरा असल्यामुळे केलेल्या कामांची देयके मोठ्या प्रमाणावर थकीत राहिली आहेत। त्यामुळे सर्व कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले असून कामे पुढे सुरू ठेवणे अशक्य झाले आहे। यापूर्वीही संघटनेच्या वतीने एकदिवसीय आंदोलन करण्यात आले होते, मात्र शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने आता कंत्राटदारांनी कठोर भूमिका घेतली आहे। संघटनेचे जाहीर केले आहे की त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत दिनांक 15 एप्रिल 2026 पासून जिल्ह्यातील सर्व कामे पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत। तसेच सुरू असलेल्या नळ पुरवठा योजनांची देखभाल देखील बंद करण्यात येणार आहे। कंत्राटदारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रलंबित देयके व्याजासह तात्काळ देणे, रखडलेल्या कामांना मुदतवाढ देणे, दंडात्मक कारवाई रद्द करणे आणि कपात केलेली रक्कम परत देणे यांचा समावेश आहे। दरम्यान या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने तात्काळ यावर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात येत आहे। यांनी रखडलेल्या निधीच्या निषेधार्थ काम बंद आणि पाणी पुरवठा सुद्धा बंद करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आज 1.5 वर्षापासून जवळजवळ अतिशय तुटपुंज असे लोकांना केलेल्या कामांचे देयके मिळत आहे। भरपूर मोठ्या प्रमाणावर थकबाकी साचलेले आहेत। सगळ्या वेंडरचे पैसे थकलेत। सगळे कंत्राटदार आज कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे, तरी शासनाकडून पैसे येत नाही आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही हा काम बंद आणि ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। सर्व ठेकेदारांनी आणि सर्व या ठिकाणी लोकांनी या कामं बंद करण्याचा आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। याबद्दल गावाला किंवा आमच्या महिला भगिनींना जो काही त्रास होणार आहे, पाणी बंद असल्यामुळे परत एकदा डोक्यावर हांडा त्यांच्या येणार आहे, त्याबद्दल सर्व माता भगिनींचं सगळ्या संघटनेतर्फे मी माफी मागतो। परंतु आता पर्यायच राहिलेला नाही। लोकांना या ठिकाणी सर्व ठेकेदार कर्जबाजारी झाले, त्यांना पैसेच मिळत नाही। 1.5 वर्षापासून पैसे अडकून पडलेत, त्यामुळे नाईलाजाने हा सगळा निर्णय घ्यावा लागतो आहे। त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आता हा कठोर निर्णय आम्हाला घ्यावाच लागणार आहे। या ठिकाणी जिल्हा परिषद नाशिकच्या गेटवर संबंध जिल्ह्यातील पाणीपुरवठा ठेकेदारांनी ठरल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना यांनी आज दिलेल्या एकजुटीच्या कामबंद आंदोलनाप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी जिल्हा परिषदच्या गेटसमोर कामबंद आंदोलन या ठिकाणी आम्ही पुकारलेलं आहे। आता हे आंदोलन जोपर्यंत सरकार आम्हाला निधी देत नाही, आमचे झालेल्या कामांचे पूर्ण देयके 100% देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। जलजीवन मिशन योजना, नळ पाणीपुरवठा योजना ही जिल्हाभरात सुरू असून त्यापोटी साधारण 150 कोटी रुपयाचे देयके नुसते नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे प्रलंबित आहेत। प्रलंबित म्हणजे शासनाचा निधी उपलब्ध होत नाही, म्हणून ते देयके आम्हाला मिळत नाही। बघा, मागं पण आम्ही बागलांमध्ये मोठं आंदोलन केलं, तालुक्याच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी पण आम्ही सांगितलं की आम्ही आमच्या हक्काचे आणि कष्टाचे पैसे मागतो आहे, आम्ही केलेल्या कामाचे पैसे मागतो। गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून आम्हाला सरकारने नुसतं आश्वासनं देत ताटकळत ठेवलं। अक्षरशः शासनावर भरोसा ठेवून आम्ही कामं पूर्ण केले। बऱ्याचशा गावांमध्ये पाणीपुरवठा योजना पूर्ण करून गावांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू केला। मागील इतिहास आपण जर बघितला 1.5-2 वर्षापूर्वीचा, तर निम्म्यापेक्षा जास्त जिल्हा हा टंचाईग्रस्त होता। त्याच्यामध्ये टँकर लागलेले होते, परंतु गेल्या
7-8 महिन्यापासून या जिल्ह्याभरातले सर्व टँकर बऱ्याचशा प्रमाणात टँकर बंद करण्यात आले. त्याचं कारण असं की आम्ही सर्व ठेकेदारांनी या ठिकाणी जीव ओतून काम केला, घरातले पैसे लावले, सोनं नाणे गहाण ठेवले, बँकांकडून कर्ज घेतले, लोन घेतले, खाजगी सावकारांकडून पैसे उचलले आणि ते कामं पूर्ण केले. परंतु आशा होती की सरकार लवकरात लवकर निधी देईल. आता आम्ही या बाबतीत बऱ्याच वेळेस प्रधान सचिव कार्यालय असेल पाणीपुरवठा विभागाचं मंत्रालयातलं किंवा मंत्री महोदय असतील पाणीपुरवठ्याचे, त्यांच्याशी आम्ही बऱ्याचदा संपर्क केला. याच्यामध्ये ऑफिसमध्ये आम्ही त्यांची भेट घेतली, पण ठोस असं आश्वासन आम्हाला ना प्रधान सचिव कार्यालयाकडून मिळत आहे ना मंत्री कार्यालयाकडून मिळत आहे. त्याच्यामुळे सरकार आमचा झालेल्या कामांचे निधी देत नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर या ठिकाणी आलेली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जे नाशिक जिल्ह्यामध्ये कंत्राटदार लोकांनी कामं केली आहे, त्या कामापोटी साधारण 150 कोटी रुपये नाशिक जिल्ह्याचे प्रलंबित असून राज्याचे 35,000 कोटी प्रलंबित आहे. सरकारने अनावश्यक योजना बंद करून जे पिण्याचं जे अत्यावश्यक काम आहे, अत्यावश्यकमध्ये जे मोडलं जातं पिण्याचं पाणी, याच्याकडे तरी लक्ष देऊन सरकारने कंत्राटदारांचे पैसे दिले पाहिजे, एवढी आम्ही सरकारला विनंती करतो. जलजीवन मिशनच्या सर्व ठेकेदार तसेच सर्व संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आजपासून